सुस्वागतम. रंगदेवतेला आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून कलाश्री ऑफ बॉस्टन सहर्ष सादर करीत आहे रत्नाकर मतकरी लिखित नाजूक, तरल, वास्तवदर्शी, हलके फुलके 2 अंकी नाटक जावई माझा भला. नमस्कार. आला सगळे आला. अहो तुम्ही येणाऱ्याची खात्री होतीच मला. का म्हणून काय विचारताय? हा माझी फजिती पाहायला. मला सांगा, कुणाला दुसऱ्याची फजिती पाहायला आवडत नाही? सगळ्यांना आवडते. जेव्हा तुम्ही येणार, न बोलवता येणार, तिकीट काढून येणाऱ्याची खात्री होती मला. आता आलाच आहात तर तुमचं स्वागत करणं आणि माझं दुःख तुमच्या कानावर घालणं एवढं आलंच. ओ नाही, तुमच्या सहानुभूतीची मला अजिबात अपेक्षा नाहीये. उलट माझं दुःख पाहून तुमचे 2-2.5 तास अगदी मजेत जाणार आहे. त्याचं काय झालं? नुकतीच माझ्यावरती एक कौटुंबिक आपत्ती कोसळली. म्हणजे माझ्या मुलीचं लग्न झालं आणि मला जावई आला. आता तुमच्यातले काही नतद्रष्ट लोक दात मिचकीत म्हणतील, अहो मुलगी आहे म्हणजे लग्न व्हायचंच, आणि लग्न झालं म्हणजे जावई यायचाच. तुम्हाला सांगतो, तुमच्यासारखेच माझे काही मित्र आणि नातेवाईक आहेत. ते सुद्धा जेव्हा मला भेटतात तेव्हा माझ्या जखमीवरती असंच मीठ चोळत असतात. म्हणतात, अविनाशराव तुमचं अगदी बरं आहे. कसं मुलीचं लग्न वेळच्या वेळी करून दिलं. नाही तर आमचं बघा, अहो गेली 5 वर्ष जोडे झिजवतोय. शेकडो ठिकाणी पत्रिका पाठवली, पेपरात जाहिराती दिल्या, मुलीला उपवर वधू संमेलनांना पाठवली. हे जमेल का शपथ? अहो स्वतः जोडील असं वाटलं तर तिकडेही सगळा आनंद. हो चांगली 6 वर्ष कॉलेजात पाठवली, नुसती अभ्यासच करत होती की काय? तुमचा बरोबर आहे. जावई कसा न शोधता आपल्या पायानं चालत आला, हा शेवट म्हणजे माझा हेवा करण्यात. ह्या सगळ्याची सुरुवात झाली ना, मला त्याची अजिबात कल्पना नसते. हो म्हणजे आकाशातून कुऱ्हाड कोसळावी डोक्यावर, तसं काहीच नव्हतं. चांगला आठवतोय मला तो. का नाही आठवणार? माझा 50वा वाढदिवस होता ना. अहो 50वा वाढदिवस म्हणून मी चांगला ऑफिसमधून तासभर लवकर निघालो. म्हणजे काय, माझ्या बॉसनं मला लवकर सोडलं माझं बर्थडे प्रेझेंट म्हणून. वाटेत येताना माझ्या बायको मुलांनी, बायको म्हणजे आसावरी आणि मुलं म्हणजे मोठी रजत आणि धाकटा चिन्मय, त्यांनी माझ्याकडे काय काय प्रेझेंट्स घेतली असतील याचा विचार करत मी घरी येत होतो. घरी येताच लॅच केली दरवाजा उघडता क्षणी ही सगळी मंडळी हॅपी बर्थडे टू यू पप्पा अविनाश करत एका रांगेत उभी असतील असं वाटलं होतं. कसलं काय? आसावरी, आसावरी, अय्या
विचारपूस केली की म्हणतोस माझी चौकशी नको फुकट चहा आण. घरातली सगळी गेली आहेत. कुठेही गेली नाहीये. जिन्या त्याच्या खोलीपासून फोन करतो. कुणाला? मला नाही माहिती कुणाला. मी सांगतो ना कुणाला. मला स्टॉक मार्केट मधलं काही कळत नाही म्हणतोय. म्हणजे नक्की कोणीतरी गुजराती मैत्रीण असणार. मम्मी ए मम्मी काय मॅनेज नसल्याचं वाटतं. अरे काय झालं? कोण निर्मय पंत? हो की नाही? हो हॅपी बर्थडे पप्पा. थँक्यू. आणि काय रे मला मॅनेजची गोष्टी शिकवतोस. गेली 25 मिनिटं फोनवर बोलतोय. हे कसले मॅनेज हा? मी आलोच मोनिका तू त्याने कशी फोन अरे! तू एकदा बोलशील आहे बघ. सारखं आपलं मैत्रिणी आणि मैत्रिणी. मी एक काम सांगितलं ना तर ते करायला वेळ नसतो याच्याकडे. मैत्रिणीचं बोल होते ह्यावर निघायला लगेच. पोरींना तरी बरा वेळ असतो. जाऊ दे ग. हेच वय आहे त्याचं. नंतर काय 50 उघडल्यावर आहेच त्याला सोडून करायची बायको कडनं. पुस्तकपणा करू नकोस हं. काय तुझी उपेक्षा करता रे मी? हा आता तू ऑफिसमधून आलास तिथे सांगली आली नाही एवढंच ना. पण काय आज तू लवकर कसं आलास घरी? लवकर का? हा का म्हणजे कधी ऑफिसात लवकर येऊन की काय? तसं नाही. अगं आज मी ऑफिसात 5 तास लवकर निघालो. माझ्या बॉसच मला लवकर सोडलं. माझं बर्थडेचं प्रेझेंट म्हणून. तुम्हा कोणाच्या नसला ना तरी माझ्या बॉसच्या लक्षात होतं माझा वाढदिवस. आमच्या सगळ्यांच्या चांगला लक्षात. जाऊ दे. मगाशी तुझ्या दोन्ही बहिणीचे फोन आले होते विश करायला. म्हणजे त्याकडे येणार नाही वाटतं. नाही म्हणाल्या आधीच तुमच्याकडे पाहुण्यांची गर्दी असेल तर आमची घर कशाला? प्रेझेंट याचं टाळायचं. पुरे. दुसरं काय पुरे. ठरवलं? पुढे बरं इतर कोणी मैत्रिणींचे कुणाचंही नाही. मला सुद्धा माझा वाढदिवस माझ्या बायको मुलांबरोबर असा शांतपणे घालवायला आवडतो. माझ्यासाठी काही बर्थडेचं प्रेझेंट आणलंय की? हो. मी तुझ्यासाठी मस्तपैकी स्वेटर बनवलं. हे बघ. स्वेटर? हा. अगं मी कधी स्वेटर घालतो का? आजकाल नशील घातला पण यापुढे तब्येतीची काळजी घ्यायला नको. हे बघ मी 50 वर्षाचा झालो म्हणजे काही म्हातारा झालेलो नाही. पण तरी सुद्धा या वयात थंडी तुपदार कपडे घालणं अगं. चेकअप करून घेणं. तुला काही घाई झाली का मला म्हातारा करायची? हे बघ मी तुला स्पष्ट सांगतो मी काही झालं तरी स्वेटर घालणार नाही. हाताने विणलेला. हल्ली कोणी घरात देत असला स्वेटर. ओल्ड फॅशन वाटतो. हो ना. स्वेटर ओल्ड फॅशन झालाय आणि तुझ्यासारख्या परण्यावान माणसाला चालू फॅशनचेच कपडे हवेत वापरायला नाही का? मला आपलं वाटलं होतं प्रेमाच्या माणसानं मायेने विणलेल्या स्वेटरचं. पुरे पुरे एवढं सेंटिमेंटल व्हायची गरज नाही. पण आता घालू आम्ही तिन्ही पिका पावसाळा उन्हाळा उन्हाळा काही असलं तरी घातलं झालं नाही. कधी आम नको करायला माझ्यासाठी. मी तो स्वेटर देऊन टाकली माझ्या भावालाच. त्यालाच ते नाहीतरी त्याला जम्याचा विकार आहे. माझ्या भावाचा नावामध्ये कशाला काढायला आला? पप्पा हॅपी बर्थडे पप्पा. अरे थँक्यू पप्पा मी कशी दिसते सांगा. सुंदर ब्युटिफुल. हो ना? अगं तुला बघितल्यावर मला वाटतंय माझा वाढदिवस आहे का तुझा आहे? पप्पा असं काय हो करता. इकडे बस. अगं आज मला की नाही तुझा पहिला वाढदिवस स्पष्ट आठवतोय. हा. नुकतीच तू लटपटत उभी राहायला लागली होतीस. तिने स्वतःच्या हाताने विणलेले लोकरीचे कपडे करून तुला अशी सजवली होती. त्या स्वेटर देखील होता. हो. आणि तिच्या भावाने ते फोटो काढले होते. हो. आता अरे ती गोष्ट सोडा. त्यावेळची मजा काय हवं होती हा. पप्पा पण असं काय करता. आता मी मोठी झाली आहे की नाही. हा? माझ्या दृष्टीने तू अजून छोटीशीच आहे चकुली. अंधाराला घाबरणारी मध्येच खिदळणारी पाल दिसली की घर डोक्यावरून नाचणारी. पप्पा ते जाऊ दे. मला कधी बर्थडेचं प्रेझेंट देणार आहेस तुम्ही आज? प्रेझेंट करायला काय झालं मी काय चुकीचं बोललो का? नाही. माझाच वाढदिवस आहे की नाही? आहे पप्पा आज तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला मी वाढदिवसाचं एक खूप छान प्रेझेंट पण देणार आहे. छान प्रेझेंट सरप्राईज.
अजिबात नाही. बरं माझी गाणं शिकण्याची आवड तुला माहिती आहे? हो. चिन्या मला खवचटपणे म्हणायचा आहे की रिटायर झाला बरं गाडीच्या डब्यामध्ये पेटीने गाडी मदत फिरायला हार्मोनियम नाही. काय हो पप्पा, एवढं पण नाही ओळखताय त्यांना? अगं असं कसं ओळखता येईल त्याला? नाही म्हणजे त्याच्या तुझ्या हुशारीबद्दल काही शंका नाही पण तिचं प्रेझेंटच असं काही आहे. हा. तुला माहितीये ना हो. तर सांगून टाक नाही, की. नाही, नाही, नाही. मम्मी सांगायचं नाही, अजिबात सांगायचं नाही. अगं, नाही सांगत पण ती नवीन क्रॉकरी काढणार आहेस ना जा धुवून घे जा. हो हो मी जा. अरे वा माझ्या वाढदिवसानिमित्त मला आज नव्या क्रॉकरीतून चहा मिळणार. अरे काय आहे काय प्रकार मला कळून द्या तरी. पप्पा 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 माय माय पप्पा, तुम्हाला तुमचं मी प्रेझेंट नक्की देणार आहे. ओके बस ना. काय करा फक्त आलेच मी. वाढदिवसाचं ते प्रेझेंट आहे कसलं एवढं सिक्रेट ठेवताय तुम्ही? मी सांगते तुला ती काय देणार आहे. आहे ना येईल केव्हा दिसेलच. नंतर तुला एका धक्का बसेल. म्हणजे धक्का बसेल असं प्रेझेंट आहे हो. मला आधीच सांगून टाक. ती काय सांगते इकडे काय मी तुला आधी सांगितलंय तिला सापडून द्यायचं नाही. बरं बाबा नाही थोडीसा दिवस नको रे व्हायला. बरं वेळेवरती तू सरप्राईज झाल्याचं ऍक्टिंग करायचं. सरप्राईज हो. आता तर म्हणे धक्का बसेल असं प्रेझेंट. आनंदाचा सुद्धा धक्का बसू शकतो. लॉटरी लागली म्हणून धक्क्याला मेली आहेत माणसं. असेल असेल एवढा मोठा धक्का आहे. हो म्हणून तरी सगळे तुझ्या मनाची तयारी करते. आता 50व्या वाढदिवसाचं प्रेझेंट म्हणून हा. रज्जी तुला हा. जावई देणार आहे. काय हो. जावई तुला लग्न ठरवलंय. काय सांगतेस तू तिथं लग्नाचं वय तरी आहे का? 23 वर्ष पूर्ण होती ना आता तिला. मग 23व्या वर्षी तुझं तरी झालं का लग्न? तुझं लग्न नाही रज्जी झाली होती या वयात. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. मुलींना लवकर समज यायची. म्हणजे रंजीला काय अक्कल आहे का? अजून तिला प्रत्येक गोष्टीत पप्पाचा सल्ला लागतो. निदान या बाबतीत तरी तिनं तुझा सल्ला मागितलेला नाहीये. म्हणूनच मला तिची काळजी वाटते. आपण तिला या संकटात वाचवायला पाहिजे. मुलगा तरी बघ ना मग काय ते खरं. पण मुलगा बघायचा प्रश्नच उद्भवत नाही. तिचं लग्नाचं वय झालेलं नाही. आता बाल विवाह करून द्यायला आपण काही मागासलेली लोक आहोत का? नाही ते काय तिने अजून निदान 3-4 वर्ष तरी लग्न करता कामा नये. संसाराची जबाबदारी पेलता यायला नको तिला. घर पडली की पहिले अपसूक करते. हे बघ, तुम्ही बायका काय ठरवतात आणि मोठ्या मोहम टाकतात माझ्यावरती मला अजिबात पसंत नाही. अरे शांत हो काय. हे बघ मी तुला सांगितलं होतं, मी असलं काही तुमचं ऐकून घेणार नाही. वाश काय हे पप्पा काय झालं? अविनाश जातोस ना क्वाशला. जातोय मम्मी पप्पा असं का बघत होते? त्यांना संशय नाही. तू सांगितलं नाहीस ना. संशय कसं यायचंय? अगं पण तू ते बटाटे करून ठेवलेस ना ते झाले का बघ जा. हो बटाटे. जा. पप्पा पण काहीतरी नाही ग जा तू. मम्मी मी संध्याकाळी जेवायला नाहीये बरं का आधी सांगून ठेवतोय. का कुठे जाणार आहेस? संगीताकडे तिच्या वडिलांच्या प्रमोशनची पार्टी आहे. अरे पण तुझ्या वडिलांचा वाढदिवस आहे आज संध्याकाळी आपण बाहेर जेवायला जाणार आहोत. हो शिव ए मम्मी जमणार नाही का? अरे मग संगीताला खूप वाईट वाटेल मी गेलो नाही तर. आणि तुझे डॅडी तुला माहिती आहेत ना असं कोणी बोलवून आलं नाही ना हे फील्स टेरिबली इन्सल्टेड. काय हवं ते कर. तुला कोण बाजून ठेवणार आहे? Now that's not a good money. माझी विचार करू नको. मम्मी तू 500 रुपये दिले होतेस बघ मला पप्पांसाठी नेकटाय आणायला. हो बरी हटपट केलीस. सर तो वाड्यातून द्यायचा अविनाशला. डोक्याचं दही करू नकोस या. म्हणजे 750च्या खाली आजकाल डिसेंट नेकटायच मिळत नाही असं सांगितलं दुकानदारानं मला. हो का? मग मी ना त्या 500 रुपयाचं एक पुस्तक घेतलं. स्थूलपणा कसा कमी करावा. हो का? देऊन ठेवले मला.
पुस्तक संगीताच्या डायनिंगसाठी आहे का? काय अरे तुझ्या पाठीने असतात. तुझे सगळे विचार अगदी रास्तच आहेत रे चिडिया. थँक्यू मम्मी. पण पंचायत एवढी आहे की ते तुला दुसऱ्यांच्या बाबतीत सुचतात, आपल्या घरच्यांच्या बाबतीत नाही. झालं, हिची शाळा सुरू झाली. हे मम्मी, एवी तरी तू पप्पांसाठी स्वेटर मिळलाच असला, मग आणखी वेगळं प्रेझेंट कशाला? त्यांना आवडत नाही असं. त्यांना आवडत नाही असं माणसानं ओव्हर स्पेंड केलेलं. पाहिलंच, हा आज आपल्या वडिलांच्या बरोबर जेवायला सुद्धा नाहीये. तुला एवढं काय वाटतंय त्याचं मम्मी? आता चहाच्या वेळेला घरात आहे ना, तेच पुष्कळ झालं. नाही. प्लीज 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 प्लीज. हा, मी थांबलोय ना, ते केबलवाल्याला अपॉइंटमेंट दिली म्हणून. कोणाला? उज्ज्वल चॅनल्स. मम्मी, आपल्या टीव्हीला केबल बसून घ्यायचे ना, म्हणून वाट पाहतोय मी केबलवाल्याची. पप्पांची परवानगी असेल तरच लावून घेऊ. हो, हो. चल का आपण जाऊ वडे करायला. हो, पप्पा देतात त्याला परवानगी. झालं. हॅलो, हा चिनी आहे. That you sweetie. अगं पण मी प्रत्येक दिवशी तसंच बोलतो. नाही, अगं पण आत्ता तुला फोन केलाय तर तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणूनच ना. हे बघ, तुझ्या काय करतेस? हा, अरे प्रॅक्टिकल मार बोली यार. मल्टिप्लेक्स त्याचा हंगर गेम्स लागलाय. तिकिटाची काळजी करू नकोस या. प्रत्येक थिएटरमध्ये आपलं सेटिंग लागलेलं असतं काय. येणार ना मग माझ्यासाठी? आणखी एक राहिला. बाय स्वीट हार्ट. काय चाललंय? हा नाही काय नाही तो मित्र होता तो, त्याला जर्नल पाहिजे. अमेरिकन मित्र आहे का? हा? नाही, स्वीटहार्ट नाव ऐकलं म्हणून. नाही म्हणजे ते सिद्धार्थ तो येतोच म्हणतो नेहमी. ते जाऊ दे. हे बघा, आता थोड्या वेळात केबलवाला येईल. तो आला ना, डायरेक्ट माझ्या रूम मध्ये पाठवा. उज्ज्वल चॅनल्स नाव सांगेल. हे चिन्या, हा. आता कुठली नवीन केबलची चॅनल्स बसवायला लागलायस तू? का? माझा ऐकशील ना तर परीक्षा वेळ पण तुझं ते टीव्हीचा डबडा बाजूला ठेवून दे पण आणि अभ्यास कर. पण पप्पा चॅनल्स लागल्याशिवाय मला अभ्यासच होत नाही. एमटीव्हीची टेरिफिक मदत होणार आहे आणायला परीक्षेला मला. हो काय? हो, येऊ दे तुला ना केबलवाला. त्याचं काय करायचं ते बघतोच मी. त्याला हक्कला नाही ना तर अविनाश घाटपांडे नाव नाही माझं. तोंड काय बघतोस माझं? मी देऊ त्याला तोंड. चल जा अभ्यासाला. हे घेऊन जा. Please stand out. We're gonna have a problem here. Don't act like you never seen a white person before. Started moving around first before they first when you're born, throwing her over. Volume कमी. Oh wait, no way, you're kidding. He didn't just say what I did. अरे याला म्युझिक म्हणायचं काय? क्रिमीचा पट्टा. Idiot, stop the trace dead. He's locked in my face. चिन्या, व्हॉल्यूम कमी. चिन्या. काय हो, तुम्ही काय असताय? नाही, मला माहिती तुम्ही काय असताय. तुम्ही म्हणणार हा माणूस आता म्हातारा झालाय, त्याला अलीकडची मुलं मुली, फॅशन्स, संगीत काही आवडत नाही, सगळं जुनं आवडतं, म्हणजे तारुण्य ओसरल्याचं लक्षण आहे. त्या चिन्या म्हणतच असतो मला माहिती. आता तुम्ही देखील म्हणा. पण मला एक गोष्ट सांगा, हे मंत्र पुष्पांजलीसारखं बरोबर बरोबर फुटफुटतात त्याला काय आपण संगीत म्हणायचं? आणि याला संगीत म्हटलं म्हणून आपण करून ठरतो. हे बघा, संगीत जर ते इतक्या वेगाने बिघडणार असेल ना तर त्याचा आम्ही निषेध नोंदवणारच. मग तुम्ही आम्हाला तरुण म्हणा नाही तर म्हातारा.
बोल. हो या या तुमचीच वाट बघत होतो. काय हो स्वतःचं पोट जाळण्यासाठी तुम्ही हल्ली तरुणांची पिढीच्या पिढी बरबाद करायला निघालात. तरुणांची पिढी 5 वर्षापासून 25 वर्षापर्यंत सगळ्यांना टीव्हीचं व्यसन जडलंय आणि तुम्ही केबलवाले त्यात नवीन नवीन चॅनल्स ऍड करून ते व्यसन वाढवताय. आपण मी नाही ते व्यसन वाढवणार आहे पैकी. कोण कबूल करणार? सांगा ना कोण कबूल करणार? प्रत्येकाला सवय आहे ती दुसऱ्याकडे बोट दाखवायची. शेवटी सरकारकडे बोट दाखवले की आपण चुकतो. आपण सरकार सुद्धा आपणच निवडून दिलंय ना, ते सुद्धा शेवटी तुमच्याकडे बोट दाखवणार. हे बघा तरुणांना बिघडवण्याच्या या पापात आपण सहभागी व्हायचं कायचा विचार करा. आपण हे मला का सांगताय तुम्ही? मी कुठे म्हणताय तसं? मी कुठे बिघडवतोय आजची पिढी? तुम्ही भले बिघडवायचा पण हा जागरूक बाप बरं होऊ नये ते कॉंग्रॅच्युलेशन. कशाबद्दल? तुम्ही एक जागरूक बाप आहात याबद्दल. नाहीतर हल्ली कुठे पाहायला मिळतात असे जागरूक बाप. काय हो तुम्ही माझी काय भेटी घेताय का? हे बघा आम्हाला कुठली नवीन चॅनल वगैरे नकोय. जमत असेल तर जुनी 2 चॅनल बंद पडायचा खर्च सांगायला तर चालायला का? एक मिनिट. तुम्ही मला घराबाहेर घालून घेऊ शकत What do you नाही. mean? जागरूक बाप असाल ना तर आपल्या घरचे हो महाशय मी आमच्याच घरात होतो. असाल